जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय, जय शंभूराजे. गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 8. तर आज आम्ही इथे शिरगावला आहोत आणि हे बेळगावला गेलेले ना, त्याच्यामुळे आम्ही इथे शिरगावला आलेलो. आणि आज मी तुम्हाला ना आईची बाग दाखवणार आहे. गुड बॉय. आईची बाग दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आमच्या बाजूला दादाचं घर आहे, तिथे तिच्या पाठीमागे आम्ही शेती करणार आहोत छोटीशी. ते आम्ही भाजी पेरणार आहोत, मुळ्याची भाजी आणि ह्याची भाजी लाल पाल्याची. तर चिकू, दीदी आणि मी तिघजण इथे शेती करणार आहोत, म्हणजे भाजी पेरणार थोड्याशा जागेमध्ये. हो दाखवते. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आमच्या आईच्या इथे हे शेवंतीचं झाड आहे. कसं मस्तपैकी फुललं आहे, छान. ह्या महिन्यातच फुलतं ते, मार्गशीर्ष महिन्याच्या टायमिंगला. मस्त झालं बघा, छानच वाटतंय. ते आमच्या आईची छोटीशी बाग आहे. जास्वंदी आहेत, दादाने लावलेल्या त्या ह्याच्यात. त्यात आम्ही घेऊन जाणार आहे तिकडे खाक्षी इट्यावर. हे मिरचीचं, हे पांढऱ्या मिरचीचं झाड आहे. टोमॅटो आला रुजून. त्या पाठीमागे जास्त तिथे हे काहीतरी आहे, ते लहान मुलांना पोट दुखल्यावर देतात ते खायला, रस काढून. इथे आबुली आहे, अनंत आहे. तिथे फुल पण आलंय अनंताला. ते जास्वंदी आहे एक वेगळी. ते केळी लावलेली होती, छोटीशी होती आधी. मला वाटलं मेलीच, पण जगली ती. नारळ आहे, माड, तो पण घेऊन जायचा आहे, कारण ते जागा नसल्यामुळे वाढवायला जमत नाही ते व्यवस्थित. इथे कडीपत्त्याची झाडं आली आहेत, छोटी छोटी रोपं रुजून आली आहेत. आणि इथे मिरची आहे, मी इथे घेऊन जाते आणि खाते मग जेवणाबरोबर, खूप आवडतात. आणि ह्या मिरच्या नाही, ह्या लवंगी मिरच्या आहेत. लवंगी छोट्या छोट्या धरतात त्या, त्यामुळे वापरत नाही, पण भारी दिसतात ना दिसायला, मस्त दिसतात. बघा, आणि ते माठ आलाय. हा बघा, माठ आहे तो. हे आईचे हे ॲलोवेरा आहे, कोरफड, किंवा आमच्या इथे कुवारकांडा पण बोलतात त्याला मालवणी भाषेत, कुवारकांडा. आणि इथे मोठा कडीपत्ता आहे, म्हणजे रोप आली आहेत रुजून ह्याची मिरचीची रोपं. बघा, छोट्या छोट्या मिरच्या आहेत, लाल लाल पण झाल्या त्या बघा, पिकल्या आहेत त्या. आणि ते तुळशीची रोपं लावले आहेत काढा करायला, कारण आईला आणि आई जरा सर्दी झाली की काढा करून पिते. आणि ते चहाची पात लावली, होते हळूहळू होईल. आणि इथे ब्रह्मकमळ आहे, आमच्याजवळ पहिलं होतं जास्त, नंतर ते मेलं हळूहळू, एवढंच शिल्लक राहिलं आहे. इथे मिरची आहे, इथे ओव्याचं झाड आहे हे, आणि हे सोनटक्का आहे. आणि ते आणखी एक जास्वंदी आहे, आणि हा बाजूला इथे चाफा आहे.
हा आमचा माड आहे, एकच आहे आमचा माड इकडे. बिचारा त्याला तर तोडायला लागला सगळ्यांच्या, म्हणजे आमच्या घरावर ना त्याचा नारळ पडतात. लावला तेव्हा वाटलं नव्हता, म्हणजे असं वाटलेलं की, म्हणजे असं सांगितलेलं की कमी ह्याच्यावाला माड आहे तो, कमी कमी उंचीवाला, तर तो वाढतच गेला. हे बघा तिथे, इथे कुळीत पेरलाय पाठीमागे, आमच्याच वाडीतली आहेत, त्यांनी पेरलाय हा कुळीत. हा बघा मस्त आला रुजून, छान वाटतोय. हड 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 हड, कुत्रे नाचत होते ना. हे बघा इथे खणलेली आहे जागा, आणि इथे लाल भाजी घालणार, आणि ते ह्या साईडला मुळा भाजी घालणार. ते थोडं खणलेलं आहे आता, जरा जरा खणून घ्यायचं. तू नको घेऊ रे. किती घालायला पाहिजे. मी दांडी घेतो, मग आम्हा बिजी आहे, बाकी बिजी आहे ना म्हणून घेतो. बाय खराब झाले, तुझे बल खराब झाले. ये मंकी ला 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 ला. ए तू भैयाला काय काय, तू भूत झाली आहे आणि विराक्षस झालाय. हे असे करून घ्यायचे, उंच उंच असा भाग, आणि त्याच्यावरती मुळ्याची भाजी घालायची, पेरायची, म्हणजे एक एक बी घालायची, पेरायची नाही. मग तो रिकतो मुळा, मस्त मस्त रिकतो मुळा. रक्का आहे, रक्का टाकून घेते रस्ता टाकून मग ते चांगलं होतं. तू सांगतोय ऐका. हाय, तू माहिती देणार आहे. तिक माहिती दे रे. माहिती माहिती तू गाणं म्हणतोय बघा. कोणतं गाणं म्हणतोय. स्वर मन. हा ते दे बी मुळ्याचं, आणि ते खाली जाऊ नकोस. हातात देते, हातात तू पे रे थोडं थोडं. इथे नको टाकू साईडला, जा या साईडला, या साईडला, या साईडला. हे बघ इथे टाकव. बघा मुळ्याचं बी आहे, मुळ्याचं नाही सॉरी, लाल भाजीचं बी आहे. असं असतं हे, मी पेरणार आहे. तुम्ही आता त्याच्यावरच नाचत नाचत जेवून येतो. ते नाही, ते खाली घालायचं. खाली घालू, कुठे कुठे टाकायचं आहे ते. बाहेर इथे ते होलात, होलात करायचे. टू आता
तेवढे तरी घाल आधी. कुठे तू कुठे टाकलेस? प्रत्येकात टाक एक एक आता परत मग असून पाठीमागे. एवढे हम्म. बघ तरी पहिलं. इतकंच झालेलं. किती घातले? 2. मग आता हे मध्ये मध्ये घाल इथे आणि ते बंद कर. टाकलं ना तर थोडीशी हां हां असे बरोबर. गुड गर्ल. दीदी आमची शिकलेली आहे. चिकू छोटा आहे त्याच्यामुळे त्याला काय एवढं जमत नाही अजून, पण तो करतोय प्रयत्न. एवढं. हे बाजू कुठे सगळे खाली टाकलं असे असे नाही टाकायचे बाबा. झाले आता तू. आपण नंतर तिकडे करू ना शेती त्या साईडला, तेव्हा तू कर. हा आता दीदी घाल. काय रे सगळ्यांमध्ये बाबू टाका. नो नो. हे बघा कसं सकाळ सकाळ जाय आणि ऊन आलंय. हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतंय ते. क्रोला चिडवतोय. ते विहीर आहे ही बघा. हा बघा ते इथे स्वर मजा करतोय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू. हा काय करतोय ते बघा. चप्पल पण घालून आला नाहीये.